नमस्कार, मी अस्मिता गवंडी. आज इयत्ता 6वीचा विषय भूगोल घेत आहे. भूगोलामध्ये आज आपण शिकणार आहोत महासागराचे महत्व. आपण मागील इयत्तेतच शिकलो होतो पृथ्वीवरील वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तिन्ही आवरणामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. पृथ्वीवरील जमीन हा जसा शिलावरणाचा भाग आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या या विशाल क्षेत्रामुळे पृथ्वीस जलग्रह म्हणतात. पृथ्वीवर पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर हे महासागर आहेत. या सर्व महासागरांचे एकूण क्षेत्रफळ हे पॅसिफिक 16,062.41 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. अटलांटिक महासागराचं 865.57 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. तर इंडियन ओशन म्हणजेच आपला हिंदी महासागर ज्याचं 743.27 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्याचप्रमाणे आर्क्टिक महासागराचं क्षेत्रफळ हे 94.85 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. तसेच दक्षिण आणि अन्य समुद्र यांचं 186.21 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील जी सर्व जलभागाचा समावेश हा जेव्हा जलावरणात केला जातो, त्यामध्ये महासागर, सागर, उपसागर, खाडी, आखात, सामुद्रधुनी तसेच सरोवर, नद्या इत्यादी सर्व जलाशयाचा जलावरणाचे घटक म्हणून विचार केला जातो. आणि या सर्व कारणांमुळे म्हणजे एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.60% जल हे महासागरातच आहे. आपण आता बघणार आहोत ते म्हणजे पृथ्वीवरती असलेल्या महासागरांमध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवकांपासून ते अगदी मोठमोठी मासे, मोठमोठे कासव, अगदी महाकाय असे देवमासे सुद्धा महासागरामध्ये आढळतात. हे सारे जीव ज्या वेळेला मृत होतात त्यावेळेला त्यांचे मृतावशेष हे महासागरातच साचतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्व नद्या ह्या डोंगरामधून आणि पर्वतामधून वाहत येत असतात, बरोबर? मग आता हे विचार करा बरं, हे नद्यांचं पाणी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळतं? तर हे सर्व नद्या त्या डोंगरांमधून वाहत येऊन महासागरांनाच मिळत असतात. ज्या वेळेला ह्या नद्या वाहत येतात त्याच वेळेला त्या नद्यांच्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडं झुडपं व मृतावशेष ते सोबतच घेऊन येतात. मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिज, क्षार ही महासागरातच मिळतात. आता विचार करा, समुद्रात ज्वालामुखी होत असतील का? बघा, ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात ना, त्याचप्रमाणे महासागरातही ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या ज्या लाटा असतात त्या या लाटांना म्हणजे सुनामी असं म्हणतात. आणि सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी ही अशी महाकाय प्रचंड मोठी लाट असते. आणि ही लाट समुद्रात निर्माण झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच निर्माण होत असते. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर पडलेली ही जी राख किंवा लावा रसांचं संचयन हे इथे आढळतं. त्याचप्रमाणे सागरी प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष यामुळे जो मृदू चिखल होतो त्याला सागरी निक्षेप असे म्हटले जाते. यामुळे समुद्राच्या पाण्याची, खनिज द्रव्यांची, सागरांची आणि क्षारांची पातळी ही वाढत असते. महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होते आणि या क्षारांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत असते. आणि सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ही 35% दरहजारी असते. तर
मृत समुद्रामध्ये म्हणजे सर्वात जास्त क्षार असतात आणि त्याची क्षारता असते 332 हजारी टक्के. खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते आणि मीठ हा समुद्रकिनारी भागात मिळणारा पदार्थ आहे आणि समुद्रकिनारी अशी अनेक मिठागरे तयार. आता तुम्हाला हे जे चित्र दिसतंय ह्या चित्रामध्ये विविध खाद्यपदार्थ दिसतात आणि या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला मांसाहार दिसतोय. या मांसाहारामध्ये जलचर जो आहे त्या जलचरापासून बनवलेलेही काही पदार्थ आहेत. हे जलचर नदी, तलाव, महासागर यातून आपल्याला मिळत असतात. या जलचरांपासून औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी या जीवांचा वापर होतो. त्याचप्रमाणे मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्वाच्या जीवनसत्वाचा पुरवठा सुद्धा या माशांच्या सेवनातून होत असतो. आणि म्हणूनच सागर संपत्तीवर आधारित व्यवसाय म्हणजे मासेमारी ही मोठ्या प्रमाणात विविध देशांमध्ये चालत असते. अगदी मालदीव, मॉरिशस, सेशल्स इत्यादी बेटावर महासागरातून मिळणारे हे जे मासे आहेत त्याच्यावरतीच लोकांचं जीवन अवलंबून असतं. आता आपण बघूया महासागर आणि हवामान कसं असतं ते. या तक्त्यामध्ये काही ठिकाणचं सरासरी कमाल व किमान तापमान दिलेलं आहे. पृथ्वीवर विविध स्थानाच्या तापमानात फरक आढळतो. ही तफावत किनारी प्रदेशात कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात जास्त असते. महासागर, मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक आढळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प. हवेतील हे बाष्प जमिनीतील उष्णता शोषून घेते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात जमीन आणि पाणी जास्त तापते. याउलट ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरण तिरपे पडतात. त्यामुळे जमीन आणि पाणी शीत राहते. जमीन आणि पाण्याच्या या तापमानातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. परिणामी पृथ्वीवर वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे, तर उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आणि ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. यामुळे काय होतं तर ग्रहीय वारे निर्माण होतात आणि हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात आणि उष्ण आणि शीत वारे असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहत असतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत चालू असते आणि त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागरात पर्जन्याचे उगमस्थान आहे. यालाच आपण जलचक्र म्हणतो, ज्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्याचा पाऊस पडतो आणि हा पाऊस नदी, तलाव, विहिरी यामध्ये पडतो आणि नदीचं पाणी पुन्हा जाऊन महासागराला मिळतं आणि महासागरातच पर्जन्याची पुन्हा निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक मोती कसा तयार होतो माहिती आहे तुम्हाला? आणि कोणता जीव हा मोती तयार करतो? भारताच्या कोणत्या सागरी प्रदेशात मोती तयार होतात माहितीये? भारताच्या दक्षिणेला रामेश्वरम आणि श्रीलंका यांच्या मध्यभागी जो सागरी प्रदेश आहे तलाई मन्नारचा, त्या ठिकाणी हा जीव आढळतो जो मोती तयार करत असतो. मोत्याप्रमाणेच आणखीनही असे अनेक गोष्टी आपल्याला समुद्रातून मिळत असतात. लोह, शिस, कोबाल्ट, मॅग्नीज असे अनेक खनिज पदार्थ आपल्याला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे सागर तळापासून आपल्याला लोह खनिज, खनिज तेल, तसंच सागरी किनारपट्टीतून किनारी प्रदेशातून मीठ, मासे, वनस्पती, विविध औषधी वनस्पती आपल्याला सागरातून मिळतात. मोती, पोवळं, शंख शिंपले अशा अनेक शोभेच्या वस्तूही आपल्याला सागराने दिलेल्या असतात. महासागरामुळे सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. माल वाहतूकही होते
आणि ही जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. हा व्यापार चालत असताना काही तेलवाहू जहाजांमधून होणारी तेलाची गळती जी आहे ही समुद्राला प्रदूषित करत असते. बघा, काही किरणोत्सर्गी पदार्थ असतात, तो घनकचरा समुद्रात सोडला जातो. नद्यांमधून वाहत येणारे टाकाऊ पदार्थ आहेत, किनाऱ्यावरील शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी आहे किंवा उद्योगातून बाहेर पडणारा कचरा. हे सारं प्रदूषण जे आहे हे सागरी जीवसृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. महासागरी पाण्याचे यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे मासे व इतर जलचर व वनस्पतींना बाधा पोहोचत आहे. त्याचप्रमाणे महासागरी किनाऱ्यावर अणुचाचण्या होतात, यामुळे सुद्धा महासागर दूषित होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सांगू शकता की महासागरातून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. त्याचप्रमाणे महासागराचं महत्त्व तुम्हाला समजलेलं आहे आणि महासागराच्या समस्याही सांगता येतात. धन्यवाद.